नमस्कार सगळ्यांना, सारिकाच एज्युकेशनल वर्ल्डमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण राज्यशास्त्र या विभागातील महायुद्धोत्तर घडामोडी या प्रकरणामधील पुढच्या घटकाचा अभ्यास करणार आहोत। आपला पुढचा घटक आहे पहिले महायुद्ध। म्हणजे आपण ज्या जगामध्ये वावरत असतो त्या जगामध्ये त्या जगाला आकार देण्यासाठी किंवा त्या जगामध्ये किंवा त्या देशाचा विकास घडवून आणण्यासाठी काही घटना घडलेल्या असतात, काही घडामोडी घडलेल्या असतात आणि त्या घटनांमधून त्या घडामोडींमधून नवीन विचारांचे प्रवाह उदयाला येत असतात आणि त्या विचारांमधून त्या प्रवाहांमधून प्रत्येक देश किंवा जग हे आपली स्वतःची प्रगती करण्याचा प्रयत्न करत असतो। आपल्या जगाचा जर आपण ज्या ठिकाणी वास्तव्याला आहोत त्या जगाचा जर विचार केला तर या पूर्ण जगाला कलाटणी देणाऱ्या इतिहासातील काही दोन महत्त्वाच्या ज्या घटना आहेत त्या घटनांमुळे पूर्ण जगाला कलाटणी देणारे असे नवीन विचार उदयाला आले होते। आपला पुढचा जो घटक आहे तो म्हणजे पहिलं महायुद्ध। म्हणजे ह्या कलाटणी देणाऱ्या ज्या घटना आहेत त्या घटना म्हणजे पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध। त्यातील आपला पहिला घटक आहे पहिले महायुद्ध। म्हणजे आपण मागच्या इयत्तांमध्ये शिकलेलो आहोत की पहिले महायुद्ध हे 1914 आणि 1918 या दरम्यान युरोप खंडामध्ये झालेलं होतं। हे जे पहिलं महायुद्ध झालेलं होतं या पहिल्या महायुद्धाच्या कालावधीमध्ये युरोपीय देशांना मोठ्या प्रमाणात महत्त्व प्राप्त झालेलं होतं। या पहिल्या महायुद्धामध्ये युरोपियन देशांबरोबर इतर जे देश सहभागी झालेले होते त्या प्रत्येक देशाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं, वित्तहानी झालेली होती, जीवितहानी झालेली होती। त्यामुळे थोडक्यात या युद्धामध्ये सहभागी झालेले जेवढेही राष्ट्र होते, जेवढेही देश होते त्या प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे कोलमडून गेलेली होती। सगळीकडे अशांततेचे वातावरण निर्माण झाले होते। अशा वेळेस या पहिल्या महायुद्धामध्ये सहभागी झालेले जे राष्ट्र आहेत त्यांनी एकत्र येऊन अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी आणि यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रसंघ या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना केली। या राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी अशी होती की पुन्हा देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ नये ही मुख्य जबाबदारी या राष्ट्रसंघाची होती। या पहिल्या महायुद्धाच्या कालावधीमध्ये युरोपियन देशांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागलं होतं। म्हणजे हा युरोपियन जो देश आहे किंवा युरोप जो खंड आहे या युरोप खंडाच्या आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये वसाहती निर्माण झालेल्या होत्या। त्यांनी त्या ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित केलेलं होतं। पण या पहिल्या महायुद्धाचा परिणाम असा झाला की त्या वसाहतीतील लोकांनी त्यांच्या स्वातंत्र्यासाठी चळवळी करायला सुरुवात केली। त्याचप्रमाणे राष्ट्रसंघाची जरी स्थापना करण्यात आली असली तरी या राष्ट्रसंघाला पूर्ण देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ नये ही जी जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आलेली होती ती जबाबदारी त्यांच्याकडून पूर्ण केली गेली नाही आणि त्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की या युरोपियन देशाव्यतिरिक्त इटली, स्पेन यासारख्या देशांमध्ये हुकुमशाही राजवट उदयाला आली आणि त्यामुळे पुन्हा एकदा पहिल्या महायुद्धाप्रमाणे पूर्ण देशामध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आणि त्या सगळ्याचा परिणाम दुसऱ्या महायुद्धामध्ये झालेला होता। माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या सारिकाच एज्युकेशनल वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।